आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। उमेदवारी अर्ज भरला, काय सांगाल कोणत्या गटातून? मारडी गटातून भाजपचे जयकुमार गोरे भाऊंच्या समर्थनाखाली आज उमेदवारी अर्ज भरला। काय सांगताल, मागही तुम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आणि तुम्ही पेशाने डॉक्टर आहे, पुन्हा एकदा मैदानात उतरलाय, काय मतदारांना काय आव्हान करताल सेवा मिळावी? मागचा जिल्हा परिषदेचा अनुभव माझा अतिशय चांगला आहे। भाजपमध्ये जेव्हा राज्य सरकार होतं तर मी वेगळ्या पक्षातून असून सुद्धा राज्य सरकारने चांगल्या प्रस्तावाला कधीही मागे ठेवलं नाही। आणखी राज्य पातळीवरचे बरेचसे जे मी माझ्या पुढच्या काळात सांगेनच, राज्य पातळीवरच्या बऱ्याचशा निर्णयामध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून एक माझं मत मांडू शकले आणि ते निर्णय अंमलात आले। त्यामुळे मी अतिशय समाधानी आहे आणि मला माझ्या घरातूनच स्वर्गीय सदाशिवराव पोळ तात्या आणि बाईंचा वारसा आहे की राजकारणापेक्षा समाजकारण हे जास्त महत्त्वाचं त्यांनी मांडलं आणि तोच वसा पुढे चालवण्यासाठी, जनतेच्या विकासाची कामे होण्यासाठी, शाश्वत विकास होण्यासाठी आज मी भाजपमधून अर्ज भरला काय आहे। सांगताल, आता मारडी गटात ज्या भाऊंनी पाणी आले, रांजणे असेल किंवा भाटकी वगैरे या परिसरात आता पाणी पोचतंय, काय आव्हान आणि काय राहिलेले प्रश्न आणि रस्ता पण देखील होतोय? अतिशय समाधानकारक परिस्थिती आहे आणि मला विश्वास आहे की भविष्य काळात आणखी यापेक्षाही खूप चांगलं चित्र आपल्याला बघायला मिळेल आणि हे चित्र सुधारण्यासाठीच मी माझ्या परीने भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यस्तरीय नेतृत्वाखाली प्रयत्न करेन। तुमच्या विरोधातला उमेदवार हा तुमच्या घरातला असणार आहे असं समजतंय, काय मत आहे? ओके, काय आहे, आता राजकारण आणि घरगुती हे वेगवेगळे विषय असतात। मी राजकारणामध्ये समाजकारणासाठी आली आहे, त्यामुळे मला बाकी दुसरं काही ह्याच्यामध्ये अँगल बघायचं नाही। 2026 विजन काय असणार? 2026 पाणी आणि रस्ता आणि विकसित एक शाश्वत विकास, ह्याच गोष्टीसाठी आपण लक्ष देणार आहे। असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।